मुलांसाठी आणि पालकांसाठी हिप्नो काउन्सिलिंग म्हणजे काय? आपण पाहतो की मनाचे दोन प्रकार आहेत, कॉन्शियस माइंड अँड सबकॉन्शियस माइंड. हाय, मी साधना घाटकर, हिप्नोथेरपिस्ट आणि काउन्सिलर. मुलांसाठी हिप्नो काउन्सिलिंग म्हणजे मुलांच्या सबकॉन्शियस माइंडवर काम करून त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढवणं, कॉन्फिडन्स वाढवणं आणि ज्या काही पालक म्हणून तक्रारी येतात, त्या तक्रारींवर, त्या प्रॉब्लेम्सवर सोल्युशन देणं. कारण हिप्नो काउन्सिलिंगमध्ये हिप्नोथेरपी दिली जातेच, पण त्याच सोबत काउन्सिलिंग सुद्धा दिलं जातं. केवळ हिप्नोथेरपीमुळे जे काही सबकॉन्शियस माइंडवर काम केलं जातं, तेच आपण ॲज अ काउन्सिलर म्हणून ज्यावेळी त्या मुलाला सांगितलं जातं, त्यावेळी त्याचे खूप चांगले इफेक्ट्स आपल्याला दिसून येतात. हिप्नो काउन्सिलिंगमुळे मुलांना दोन्ही प्रकारे गाईडन्स मिळतं. त्याच्या सबकॉन्शियस माइंडवर पण काम होतं आणि ॲज अ पॅरेंट्स म्हणून पालकांना देखील काउन्सिलिंग केलं जातं आणि मुलांना देखील काउन्सिलिंग केलं जातं. ह्या दोन्हींचं कॉम्बिनेशन म्हणजे हिप्नो काउन्सिलिंग. आजकाल आपण पाहतो की खूप स्पर्धा वाढलेली आहे आणि या स्पर्धेच्या युगात प्रत्येक पालकाला असं वाटत असतं की आपला मुलगा हा टॉपला असावा किंवा आपला मुलगा वरच्या लेवलला जावा, त्या स्पर्धेमध्ये उतरावा आणि तो जास्तीत जास्त सक्सेस व्हावा. पण हे पालकांचं केवळ स्वप्न म्हणून राहू नये, म्हणून मुलांवर काम करणं गरजेचं असतं. केवळ अपेक्षा टाकून, अपेक्षा लादून काहीही होत नाही. मुलांच्या गळी ते उतरावं लागतं आणि मुलांमध्ये तसे गट्स, ते पोटेन्शियल असावं लागतं. आणि फक्त पोटेन्शियल असून चालत नाही, तर त्याचसोबत त्याच्या सबकॉन्शियस माइंडला सुद्धा काम करावं लागतं. कारण लहानपणापासून ज्या काही मुलांच्या बिहेवियरल पॅटर्न्स तयार झालेले असतात, ते जर चुकीचे असतील, तर ते ब्रेक करावे लागतात. आणि ते पॅटर्न्स ब्रेक करण्यासाठी काउन्सिलिंग आणि हिप्नोथेरपी गरजेचे आहे. आपलं माइंड हे ऑटोमॅटिक हॅबिट्स क्रिएट करत असतं. सबकॉन्शियस माइंडमध्ये ज्या हॅबिट्स असतात, त्या हॅबिट्स ऑटोमॅटिक हॅबिट्स होतात. जसं की आपण सकाळी लवकर उठतो किंवा आपण आपली रोजची दिनचर्या करतो. यासाठी आपल्याला आपल्या माइंडला रिकॉल करावं लागत नाही. ती आपली ऑटोमॅटिक हॅबिट आहे. पण त्या ऑटोमॅटिक हॅबिटमध्ये जर का चुकीचे पॅटर्न्स असतील, चुकीच्या हॅबिट्स असतील, तर मुलांना त्या हॅबिट्स, चुकीच्या हॅबिट्स ऑटोमॅटिक हॅबिट्स होतात आणि त्यामुळे मुलांना कितीही लादलं मुलांवर किंवा पालक म्हणून कितीही वेळा सांगितलं, मोटिवेशन केलं, तरी सुद्धा ते फक्त तात्पुरतं होतं आणि थोड्या वेळाकरता होतं. हे पर्मनंट इफेक्ट्स त्याच्यातून दिसून येत नाही आणि म्हणूनच मुलांना हिप्नोथेरपी गरजेची आहे. ज्यामुळे त्यांच्या सबकॉन्शियस माइंडवर काम केलं जातं आणि त्यामुळे मुलांचे चुकीचे पॅटर्न्स ब्रेक करून त्यांचे ऑटोमॅटिक हॅबिट्स हे चांगल्या बनवून मुलांमध्ये सक्सेस होण्याची पात्रता निर्माण केली जाते. अकॅडमिक इयर्समध्ये जो परफॉर्मन्स मुलांचा हवा असतो, तो बऱ्याचदा मुलं डिस्टर्ब असल्यामुळे किंवा एखादा विषय नावडीचा असल्यामुळे किंवा एखाद्या शिक्षकांच्या चुकीच्या वागण्यामुळे देखील मुलांना त्याचे परिणाम भोगावे लागतात. किंवा घरातलं वातावरण असू दे, पालकांचं बिहेवियर असू दे, या सगळ्यांचा इम्पॅक्ट हा मुलांवर होत असतो. आणि मुलांच्या माइंडने जर विचार केला, तर बऱ्याचदा पालकांना असं वाटतं, की हा मुलगा असा का वागतोय? मी तर त्याला सगळं देतोय, सगळं प्रोव्हाईड करतोय, तरी देखील त्याच्या वागण्यामध्ये बदल का होत नाही? त्याचं रिझन असं असतं, की मुलांना जोपर्यंत ती गोष्ट करावीशी वाटत नाही किंवा मुलांच्या मनामध्ये जोपर्यंत ते आनंदाने करावं असं वाटत नाही, तोपर्यंत मुलं ती करत नाही. मग त्याचे परिणाम असे होतात, की मुलांना बऱ्याचदा खूप गोष्टी लादल्या जातात आणि त्याचा तीव्रतेने ते नकार देतात किंवा त्याला ते ते ब्रेक करतात आणि आपल्याला जे हवं आहे ते करतात. मे बी ते रॉंग असेल, तरी सुद्धा त्याच गोष्टी ते करत असतात. याचा परिणाम आपण पाहतो आज, की मुलांच्या आत्महत्या असतील किंवा पालकांचं डिप्रेशन असेल, मुलांचं डिप्रेशन असेल,
यातून काय होतं, तर मुलांची जी ग्रोथ व्हायला हवी आहे, ज्या पद्धतीने ग्रोथ व्हायला हवी आहे, ती होत नाही. आणि जे सक्सेस मुलांना मिळायला हवंय ते मिळत नाही. आणि ओव्हरऑल मुलांचा किंवा पालकांचा एकच फोकस असतो की आपल्या मुलाला सक्सेस हवा आहे. एक माणूस म्हणून त्याने छान वागावं, चांगल्या क्वालिटीज त्याच्यामध्ये डेव्हलप व्हाव्यात, हे प्रत्येक पालकाला वाटत असतं. पण केवळ वाटून चालणार नाही, तर त्याच सोबत त्यांच्याशी कशा पद्धतीने वागायचे किंवा त्यांच्या सबकॉन्शियस माइंडवर काय फीड करायचंय, कुठले पॅटर्न्स त्याचे चांगले आहेत, कुठले पॅटर्न्स चुकीचे आहेत, हे पाहून त्याच्यावर काम करणं खूप गरजेचं आहे. यासाठीच तुम्ही हिप्नो काउन्सिलिंग हबला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून याच पद्धतीचे जे काही व्हिडिओज येत असतात ते व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. आणि मुलांकरता काउन्सिलिंग प्लस हिप्नोथेरपी या कॉम्बिनेशनने मुलांची प्रगती हमखास होते, हे मी बऱ्याच केसेस हँडल केल्यामुळे किंवा त्या केसेस क्युअर केल्यामुळे मी हे खात्रीने सांगू शकते की प्रत्येक मुलामध्ये काही ना काही स्पार्क असतो आणि तो स्पार्क ओळखायचा असतो. तो स्पार्क ओळखून त्याला खतपाणी ज्या पद्धतीने एखाद्या रोपाला आपण खतपाणी देतो, त्याच पद्धतीने त्याची नरिशमेंट आपल्याला करायची असते. आणि ही नरिशमेंट करत असताना जर का एखादा जरी चुकीचं कृत्य झालं किंवा जर एखादी दिशा बदलली, तरी सुद्धा मुलांच्या दृष्टीने ते हानिकारक होतं आणि त्यामुळे आपल्याला हवी ती ग्रोथ मुलांची होत नाही. आणि म्हणूनच हिप्नो काउन्सिलिंगच्या माध्यमातून मुलांची प्रगती होणं हेच माझं एकमेव ध्येय आहे. हाच माझा फोकस आहे की जास्तीत जास्त मुलांना त्यांची अचिव्हमेंट मिळावी, पालक खुश असावेत आणि मुलांची ग्रोथ व्हावी. कारण ही भावी पिढी हे उद्याचं भविष्य किंवा उद्याचा देश त्यांच्या हातामध्ये आहे आणि त्यामुळे मुलांना जास्तीत जास्त स्कोप मिळावा. मी यासाठीच हिप्नो काउन्सिलिंग हब याद्वारे मुलांना जास्तीत जास्त प्रेरणा मिळण्यासाठी आणि काउन्सिलिंग आणि हिप्नोथेरपी या माध्यमातून मुलांवर काम करते आहे. गेली कित्येक वर्ष मी काम करते आहे. अनेक मुलांना मी यातून मार्गदर्शन केलेलं आहे आणि यासाठी नक्की हिप्नोथेरपी खूप बेस्ट आहे. मी एवढंच सांगू इच्छिते की प्रत्येक मूल हे वेगळं आहे. जसं झाडाला फुलणारं फूल, एखादं फूल सुगंध देतो पण त्याचा रंग नसतो किंवा एखाद्या फुलाला रंग असतो पण सुगंध नसतो. त्याच पद्धतीने प्रत्येक मुलामध्ये जो काही स्पार्क आहे तो ओळखता आला पाहिजे ऍज अ पॅरेंट्स म्हणून आणि त्याला फुलवता आला पाहिजे. प्रत्येक मूल हे एक सुंदर फूल आहे, ते फुललं पाहिजे आणि त्याचप्रमाणे ते समाजाला देखील काहीतरी देण्यासाठी तत्पर असलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये ते जे गट्स आहेत ते गट्स आपण बाहेर काढू, त्याला त्या पद्धतीने फुलवूयात आणि प्रत्येक मुलाला आपण तुम्हाला तुमचे एक पालक म्हणून ज्या काही तुमच्याकडनं मुलाकडनं अपेक्षा आहेत असं म्हणण्यापेक्षा मुलांमध्ये जे काय आहे ते फुलवण्यासाठी आपण त्यांना हातभार लावूयात. यासाठीच हिप्नो काउन्सिलिंग हबला नक्की सबस्क्राईब करा आणि अनेक असे व्हिडिओ पहा ज्यातून तुम्हाला तुमच्या मुलांसाठी नक्की क्लॅरिटी मिळेल. धन्यवाद.